सर्किट बेंच गोकुळच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. काय नेमकी भूमिका असणार आणि पक्षी रणनीती काय असणार? मी पहिल्यांदा खरं तर माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र आणि देशाचे आपले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश गवई साहेब यांचा आभार मानतो. त्यांनी न्यायालय आमच्या जवळ आणून आमच्या भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या लढाईला आणि न्यायाच्या लढाईला दुजोरा दिलेला आहे. आज सर्किट बेंचचा पहिला दिवस आणि आम्ही पहिली केस आज दाखल केलेली आहे, ज्यामध्ये गोकुळमध्ये 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये इतर वर्ष सुद्धा झालेले 21 पासून 25 पर्यंत, पण त्याचं स्पेशल ऑडिट झालं होतं, टेस्ट ऑडिट झालं होतं. असा 21-22 वर्षामध्ये वारेमाप भ्रष्टाचार अनियमितता झालेली होती. त्या विषयामध्ये माननीय न्यायालयामध्ये सुद्धा खटले दाखल झालेले होते, तक्रारी दाखल झालेल्या होत्या. अहमदनगर आताचे अहिल्यानगर जिल्ह्याचे विशेष लेखापरीक्षक मोजगुडे साहेब त्यांनी इकडे येऊन टेस्ट ऑडिट केलेलं होतं आणि त्यांनी त्यांचा रिपोर्ट सादर केलेला होता गोकुळ संचालक बॉडीकडे आणि दुग्ध विकास आयुक्तांकडे. पण त्यावर कायद्यातील तरतुदीप्रमाणे कोणतंही ऑडिट आल्यानंतर त्वरित गुन्हा दाखल होणं अपेक्षित होतं. हे ऑडिटचा रिपोर्ट जमा झाला होता 22 मे 2023ला. हे झालं 3 महिन्याच्या आतमध्ये याच्यातली रिकव्हरी झाली पाहिजे होती आणि त्यातलं रेक्टिफिकेशन झाल्याचा अहवाल हे येणाऱ्या इमिजिएट जे एजीएम असते वार्षिक सभा सर्वसाधारण सभा त्यामध्ये त्यांनी मांडलं पाहिजे 2023च्या सभेमध्ये. पण संचालक मंडळाने हे प्रकरण पूर्णपणे दाबून ठेवलं. त्यामध्ये जी वसुली करायची होती ती कोणाकडून वसुली केली नाही. पर्यायाने माझ्या शेतकऱ्यांचं जे दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे. वसुली न करता कारवाई न करता हे प्रकरण दाबून ठेवलं आणि सहकार कायद्याच्या तरतुदी आहेत 78 असेल, 81 असेल, 82 असेल, याचं उल्लंघन खुलेआमपणे केलेलं आहे. हम करे सो कायदा या पद्धतीने झालेला असल्या कारणामुळे 24, 23 आणि 24 या वर्षामध्ये तुम्ही दाखल केलं नाही आणि आता आम्ही त्यामुळे माननीय उच्च न्यायालयामध्ये हा विषय घेऊन गेलो की शासनाने दुग्ध विकास विभागाने आणि संचालक मंडळाने दोघांनी संगनमत करून कायद्याचं उल्लंघन केलंय. गोकुळ दूध संघाच्या सभासदांचा विश्वासघात केलेला आहे आणि आर्थिक गैरकारभार जो झालेला आहे त्याची वसुली कोणती केली नाही. त्यामुळे आपण सदर संचालक मंडळावर गुन्हा दाखल करावा, यांच्यावर बरखास्ती करावी, यांच्यावर वसुली लावावी आणि प्रशासक नेमावा अशी आम्ही मागणी आज उच्च न्यायालयामध्ये केलेली आहे. माननीय न्यायालयाने सदर प्रकरण चालवलं पाहिजे असं मान्य करून केस दाखल करून घेतलेली आहे. त्यामुळे ही ऐतिहासिक घटना आम्ही म्हणू शकतो की कोल्हापूर जिल्ह्यामधला बेंचचा पहिला दिवस आणि गोकुळवर अशा प्रकारचा खटला दाखल होणं. आर्थिक गैरव्यवहार म्हणजे आपण जे फॉडर सीड म्हणतो, गवताच्या कांड्या जे जनावरांसाठी घेतो आपण, 25 पैसे रेट ठरलेला असं 40 पैशांनी विकत घेतलेले आहेत. त्याचं नुकसान कोणाला झालं तर आपल्या दूध उत्पादकांना झालेलं आहे. डोनेशन जे द्यायचे होते त्या संस्थांना चॅरिटेबल ॲक्टिव्हिटी किंवा दुधाचा व्यवसाय वाढेल अशा प्रकारच्या धर्मादाय किंवा पूरक ॲक्टिव्हिटी द्यायचं होतं, पण यांनी खाजगी व्यक्तींना डोनेशन दिल्याचं त्याच्यामध्ये दिसतं आहे. जाहिरातीचं कोणत्याही मीडिया प्लॅन न करता वाटेल तसं जाहिरातीचे जे खर्च दिलेले आहेत त्याचं कोटेशन घेतले पाहिजे होते, रेट कॉन्ट्रॅक्ट घेतलं पाहिजे होतं, निविदा काढली पाहिजे होतं, असं काही न करता कॅनचे रिपेअरचं कॉन्ट्रॅक्ट देताना असं टेंडर नाही काढलं, डायरेक्ट पैसे आधीच्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे वाढून दिलेले आहेत. रूटच्या गाड्या देताना सुद्धा असं कोणते टेंडर काढलं नाही. म्हणजे मला वाटेल त्या माणसाला वाटेल तसं मी काम देणार असा मनमानी कारभार इकडे सुरू होता. हा करोड रुपयाचा भ्रष्टाचार, कारण की मुंबईतली वाशी जागा काही करोड रुपयाची आहे. 2017 मध्ये संचालक मंडळाने मुंबईमध्ये वाशी असलेल्या जागा कमी पडतीये, अजून एक्स्ट्रा जागा घेतली पाहिजे असा ठराव केला होता. इथपर्यंत ठीक होतं. 2021 मध्ये आणि चोरी छुपे कोणाला न कळवता संचालक मंडळाला सगळ्यांना विश्वासात न घेता सभासदांना सांगता फायरच्या जागा घेऊन मोकळी झाले. जेव्हा लक्षात आलं आपल्याकडे कायद्याच्या चुकी झालेल्या आहेत तेव्हा शासनाकडून परवानगी मागायला पत्र टाकलं की आम्ही अशी जागा घेतलेली आहे, तो आपली परवानगी द्यावी. परवानगी काय असते? कृती करण्यापूर्वीची परवानगी असते, घेतल्यानंतर परवानगी मागायला जाण्याचं काय कारण नसतं. तर त्यात सुद्धा भ्रष्टाचार झालेला असू शकतो. पारदर्शकता नाही आहे असं ऑडिटरचा अहवाल आहे. त्यामध्ये किती भ्रष्टाचार त्याची पडताळणीच करता येत नाही ना. आता ह्यांना कार्यकारी संचालकांना 3 लाखापर्यंतचा अधिकार आहे, पण यांनी काय केलं, 3 लाखाची खरेदी नाही करायची. वर्षभरामध्ये 10,000ची गेली, 15,000 गेली, 20,000 गेली, पळवाट काढली.
हे का केलं तुम्ही? मग 25 पैशाची वस्तू तुम्ही 30-40 पैशाला का विकत घेतली आणि वाढीव दराने का विकत घेतात? असे अनागोंदी कारभार यांनी केलेले आहेत. याचे पुरावे तुम्ही सादर केले आहेत? हो, याचे पुरावे सादर केलेले आहेत. सदर प्रकरणातला 22 मे 2023 माननीय ऑडिटरने विशेष लेखा परीक्षकांनी राज्य शासनाच्या टेस्ट ऑडिट जमा केलेला आहे, त्याच्यावर स्पेशल ऑडिट जमा केलेले आहेत, त्याच्यात त्यांच्या फाइंडिंग जमा केलेल्या आहेत. ह्यांच्या इंटरनल ऑडिटरने सुद्धा मान्य केलं की याच्या चुका झालेल्या आहेत म्हणून, आर्थिक अनियमितता झालेली असं गोकुळच्या इंटरनल ऑडिटरचा सुद्धा रिपोर्ट आहे, त्याचा सुद्धा आमच्याकडे पुरावा आहे. हे जवळजवळ 19 मुद्द्यांचं माझ्याकडे पत्र आता आहे, ज्या ठिकाणी आक्षेप ऑडिटरने कायम ठेवलेले आहेत. हे सफिशियंट पुरावे आहेत आणि हे त्यांनी मान्य पण केलेले आहेत. वर्षभरावरती कोकोचे इलेक्शन आहे, अशा असताना निवडणुकीच्या तोंडावरती हे आरोप आपण करतात. याआधी आपण का आम्ही आमचं राजकीय काही नाही. कोल्हापूर जिल्ह्यातला मनमानी कारभार, भ्रष्ट कारभार कसं आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मिया आणि भ्रष्टाचार हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. जो मिया 23 तास भ्रष्टाचार करतो तो 24व्या तासाला गोकुळमध्ये भ्रष्टाचार करणार नाही, याच्यावर तर माझा विश्वास नसल्यामुळे आम्ही चौकशी करायला सुरुवात केली. काय प्रकार आहे हा? तर मियाने या ठिकाणी भ्रष्टाचार करायला सुरुवात केली, दिसलं आलं. क्षणोक्षणी हा भ्रष्टाचार अजून मनमानी पद्धतीने करता यावं म्हणून स्वतःच्या मुलाला तिकडे अध्यक्ष करून घेतला. अध्यक्ष झालेल्या गोव्याला फिरायला गेले. इथे लोकांचे इकडे रिजेक्शन वाढायला सुरुवात झाली. मागच्या 2 वर्षामध्ये आम्ही याच्यात का घुसलो? ह्याच्या आधी दुधाचं रिजेक्शनचं प्रमाण फार कमी होतं. गायी त्याच आहेत, म्हशी त्याच आहेत, तुमच्या गाड्या त्याच आहेत, गोकुळ तेच आहे, सगळं तेच आहे. मग अचानक रिजेक्शन का वाढायला लागलं? रिजेक्शन करायचं, लोकांचं नुकसान करायचं. नुकसान कोणाचं होतं? त्या शेतकरी दूध उत्पादक नागरिकांचं. आता मला सांगा, गावामध्ये एक संवेदनशील विषय, सकाळी 6:30-7ला एखादं मैत झालं एखाद्या घरात, तरी त्या घरातील लोक सांगत नाहीत की जनावरांचं दूध जाऊ द्या, त्यानंतर आपण सांगू लोकांना सगळं पळून व्हायला नको. एवढा लोकांचा आस्थेचा जवळचा विषय असताना तुम्ही त्याच्यावर टाळूवरचं लोणी खाताय. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पैसे खायचे आहेत. तुमच्या भ्रष्टाचारासाठी, अशा इरेग्युलरिटीसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपलं रक्त आटवायचं, हे चुकीचं होत आहे. त्यामुळे आम्ही शोधत आम्हाला सापडलं. त्यामुळे ह्याचे राजकीय काही विषय नाहीये. मी काय गोकुळचं संचालक नाही, काही नाहीये. हा विषय त्यांना थांबला पाहिजे आणि ह्या पर्यायाने कोल्हापूर जिल्ह्यातली जी मनमानी कारभाराची पद्धत मियाने सुरू केलेली थांबली पाहिजे म्हणून आम्ही वर्षांपूर्वी कोकणमध्ये सत्ता परिवर्तन झालं. दूध उत्पादकांचा फायदा व्हावा म्हणून दूध उत्पादकांनीच या नेत्यांच्या निवडून दिले. हो, आता त्यांच्याकडून असा कारभार अपेक्षित होता. हो, त्यांच्याकडून असा कारभार अपेक्षित नव्हता. दूध उत्पादन काय वाटलं, काय भाकरी फिरवल्यानंतर फरक पडतो, थोडं चेंज झाल्यानंतर चांगलं कॉम्पिटिशन राहते आणि लोकांना फायदा होतो, तसं न होता यांनी रिजेक्शनचं प्रमाण वाढवलं. कॉन्ट्रॅक्टरला पाहिजे तसं कामं द्यायला सुरुवात केली, रेट वाढून कामं दिली, मनमानी कारभार केला, पारदर्शकता काही नाही. AGM कसे चालतात आपण सगळे मीडियाने बघितलेलं आहे. AGMच्या बैठका कशा झालेल्या आहेत ना, तो सगळ्यांचे आवाज दाबण्याचे प्रकार झालेले आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये आता आम्ही सुद्धा गेले 15 दिवस पत्र दिलेली आहेत, पण अध्यक्षांना विचारून, साध्या पत्राचं उत्तर तुम्ही अध्यक्षांना विचारून देणार, ह्याला काय अर्थ आहे? म्हणजे पारदर्शकता नावाचे प्रकार आहे की नाही? कलम 32ने आम्हाला जो अधिकार दिलेला आहे सहकार कायद्यातला, तो अधिकार तुम्ही पायदळी का तोडवता? महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठले उत्तर दिले म्हणता की माहितीचा अधिकार आम्हाला नाही. तुम्ही जर चोरी करत असाल तर सगळं ओपन ठेवा. ओपन ठेवायला तुम्हाला काय अडचण आहे? 26 तारखे दिलेली आहे, मंगळवार. तुम्ही कुठल्या डेअरीचा सदस्य? मी स्वतः संचालक आहे, महादेव सहकारी व्यावसायिक दूध संस्था, वडकशेवाले, तालुका आजरा. तिथला संचालक या नात्याने मी खटला दाखल केलेला आहे, कारण की यांचा भ्रष्टाचाराचा परिणाम डायरेक्ट माझ्या डेअरीवर आणि माझ्या डेअरीचा दूध उत्पादकावर होतो. आमचं 200 लिटर ॲव्हरेज आहे कधीच वार्षिक. 1994 पासूनची स्थापना आहे आमची. जुनी डेअरी म्हणजे नवीन स्थापन करून यांच्यावर कारवाई करतो असं नाही. हे भ्रष्टाचाराची यांची जी पद्धत, DNA मध्ये यांचा जो भ्रष्टाचार आहे तो संपवण्यासाठी आम्ही लढतो आहोत आणि ही सदैव लढाई करतो. प्रकाश बेलवाडे, अध्यक्ष गर्जना संघटना आणि संचालक महादेव सहकारी दूध व्यावसायिक संस्था, वडकशेवाले, तालुका आजरा.